शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानानिमित्त पदाधिकाऱ्यांची अहिल्यानगर शहरात नियोजन बैठक संपन्न झाली आहे। शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानानिमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांची नियोजनाची बैठक संपन्न। एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते। एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षांमध्ये राज्यात विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या। जनतेच्या थेट संपर्कात राहून मुख्यमंत्री काय असतो हे दाखवून दिले। त्यामुळे तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे। विधानसभेची निवडणूक हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली असल्यामुळे जनतेने मतदान केले व पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे। आपण राबवलेल्या योजना जनतेपर्यंत घेऊन जावे, त्या माध्यमातून सदस्य नोंदणी करत पक्षवाढीचे काम करावे। आता लोकसभा विधानसभेची निवडणूक संपली आहे। आता आपल्या निवडणुका सुरू होणार आहे। यासाठी स्वतःसाठी सदस्य नोंदणी केली पाहिजे। गट व प्रभागात जाऊन सदस्य नोंदणी करावी। त्याची सदस्य नोंदणी जास्त होईल त्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल। निवडणूक हे युद्ध असते, त्याची तयारी आत्ताच सुरू करा। आपली लढाई आता मित्रपक्षांबरोबर होऊ शकते। नेत्यांनी बाहेर पडावे। शिवसैनिक नेहमीच रस्त्यांवर असतो। शिवसेना हा लोकांमधील पक्ष असून आता भगवी लाट आली असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी केले। शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानानिमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना शिवसेना उपनेते अजय बोरस्ते म्हणाले, जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, महेश लोंढे, अप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, ग्राम संग्राम कोतकर, दीपक खेरे, महिला जिल्हा प्रमुख मीरा शिंदे, शबनम इनामदार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबूशेठ टायरवाले म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा हा भगवामय करायचा आहे। शिवसेनेला पूर्वीचे गत वैभव निर्माण करून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे काम करा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श अंगीकारून 80% समाजकारण व 20% राजकारण करायचे आहे। नगर शहरात 25 वर्ष शिवसेनेचा आमदार होता, मात्र आता नाही। आता आपण सर्वांनी निष्ठावान म्हणून काम केले पाहिजे। 2.5 वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे। पदे घेऊन निस्ते बसू नका। पारनेर नगर, कोपरगाव, श्रीरामपूर येथील आपल्या हक्काचे आमदार गेले आहे, ते पुन्हा मिळवण्यासाठी काम करू। भाजप बरोबर युती नाही असे समजूनच तयारी करा। निवडणूक झाल्यानंतर पुन्हा पाहू। समाजातील छोटे छोटे प्रश्न सोडले तरी जनता आपल्या पाठीमागे उभी राहत असते, असे ते म्हणाले। अनिल शिंदे म्हणाले की राज्यात शिवसेना पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला असून तो फक्त एकनाथ शिंदे यांच्या कामामुळेच वाढला। नगर शहरामध्ये 25 माजी नगरसेवक शिवसेनेचे आहेत। आता महानगरपालिकेवर देखील शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे। सभासद नोंदणी हा पक्ष वाढीसाठी महत्त्वाचा भाग असून प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करावी। तालुका वाईज बैठका घेऊन सदस्य नोंदणी केली जाणार आहे। शहरात सुमारे 70,000 सदस्य नोंदणी केली जाणार असून जिल्ह्यात 1,00,000 सदस्य नोंदणी केली जाणार आहे। पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील मतभेद बाजूला ठेवून शिवसेना वाढीसाठी काम करावे, असे ते म्हणाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले। यावेळी संभाजी कदम यांचे भाषण झाले। कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मानले। मुख्यनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सदस्य नोंदणी अभियान हे चालू आहे आणि आज अहिल्यानगरमध्ये ही बैठक संपन्न होत आहे आणि मला आनंद आहे की या बैठकीला दोन्ही जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, सर्वच आघाड्या, युवा सेना असेल, वैद्यकीय आघाडी असेल, सर्व प्रमुख या ठिकाणी मुळात शिवसेनेची बांधणी ही तळागाळात झाली पाहिजे। प्रत्येक घरात शिवसेनेचा सदस्य झाला पाहिजे, प्रत्येक घरावर भगवा फडकला पाहिजे। या दृष्टीने सदस्य नोंदणी आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। याचं नियोजन करत असताना प्रत्येक गटनिहाय आम्ही शिवसेनेचा सदस्य नोंदणी प्रमुख करतो आहोत। या व्यतिरिक्त शिवसेनेचं जे शहर आहे, शहरामध्ये प्रभागनिहाय, वॉर्डनिहाय ही बांधणी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत। सदस्य नोंदणी करत असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या तळागाळातल्या लोकांसाठी जे निर्णय घेतले, हे निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचतील, ह्या ज्या काही संकल्पना होत्या, हे जे उपक्रम होते, हे लोकांना याचा लाभ कसा मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि मला असं वाटतं की सदस्य नोंदणी अभियान एक वेगळा भगवा आपल्याला भगवी लाट या
अहिल्यानगरमध्ये आपल्याला आलेली दिसेल आणि मला खात्री आहे की सर्व जे काही पदाधिकारी आहेत हे सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करतील. एकीकडे भाजप देखील सदस्य नोंदणी करते, एकीकडे शिवसेना देखील करते, तर पुढं दोघांमध्ये रस्सीखेच चालू आहे असं वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला अधिकार आहे त्यांचे सदस्य वाढवण्याचा. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पद्धतीनं करते. शिवसेना काय आज सदस्य नोंदणी करत नाही, नेहमीच करत असते. आणि शिवसेनेचा सदस्य कायम रस्त्यावर असतो. आपण बघा ना, शिवसैनिक हा कायम लोकांमध्ये असतो आणि लोकांना मदत करणारा फक्त शिवसैनिक असतो. तुम्ही बघा, कुठे ॲक्सिडेंट झाला तर शिवसैनिक असतो, कोणाला रक्त देणारा शिवसैनिक असतो. आमच्या एखाद्या भगिनीला कोणी छेडलं त्याच्या कान रंगवणाराही शिवसैनिकच असतो. त्यामुळे सदस्य नोंदणी झाली तर शिवसेनेचा हा जो परिवार आहे हा वाढणार आहे आणि अर्थातच शेवटी आम्ही सर्व हिंदुत्वासाठी काम करतो आहोत. तर नगर शहरामध्ये हिंदुत्व पेरलं तुम्ही, तुमचे मित्र आणि आठवड्याच्या आठवण काढली, एकंदरीत त्यांचा मुलगा कुठेतरी बाजूला पडला, तर तुम्ही त्याला घेण्यासाठी कधी इच्छुक आहेत नजर पक्षात आला? खरं तर अहिल्यानगर म्हटलं की अनिल भाई यांची आठवण येते. मी पण अनेक वेळा या अहिल्यानगरमध्ये आलो आहे, तेव्हा मला असं वाटतं की सगळे जुने जाणते लोक एकत्र आले पाहिजे. आज बाबूशेठ या ठिकाणी होते. बाबूशेठने अनेक जुने किस्से आम्हाला सांगितले, त्यामुळे निश्चितपणे आम्ही सर्वजण करतो. एकीकडे काल स्वारगेटची जी घटना घडली त्याच्यावर संजय राऊत आणि विरोधी पक्ष सगळे राजकारण करतात, तर आपण काय सांगतो? संजय राऊतांबद्दल काय बोलायचं? संजय राऊत हा सेन्सलेस माणूस आहे. मुळात लक्षात घ्या, कुठल्या गोष्टीचं राजकारण केलं पाहिजे संजय राऊतांना कळलं नाही. आणि हा जो काही उबाटाला ही जी गळती लागली याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे संजय राऊत. एकंदरीत ज्या महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत, आपण देखील माहिती द्यायची काही वेगळं काय निश्चितपणे तुम्ही बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचा काळ आठवा, असाच कोणीतरी प्रयत्न केला होता. त्याचं काय झालं आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं की हा दरारा असलाच पाहिजे की छत्रपती शिवराजांचं हे राज्य आहे, हा महाराष्ट्र आहे, यात असल्या गोष्टी अजिबात करू शकत. सांगितलं तर अजयजी सांगितलं, या नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी पण आम्ही सभासद नोंदणी केलेलं आहे. लाख 1.5 लाख सभासद नोंदणी केलं. म्हणून या नगर जिल्ह्यात 2 खासदार निवडून आले, अनेक आमदार निवडून आले. पूर्वी आम्ही केलेलं आहे. तर 15 वर्ष आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून काम. आता कशी करणार? आता याच पद्धतीने तर नवीन पद्धतीने आम्ही करणार आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात, जे नगर परिषद असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सभासद नोंदणी करणार आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणार आहे. आता एखाद्या वार्डात सभासद नोंदणी 2000 सभासद नोंदणी केलं मग आपल्या लक्षात होतं या वार्डात आपलं 2000 शिवसैनिक आहे, आपला सीट निवडून येणार, 100% निवडून येणार. तसं जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि या नगर जिल्ह्यात पूर्ण भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. 2-3 महिन्याच्या आत सभासद नोंदणी करून नगर जिल्हा, नगर दक्षिण जिल्हा, पूर्ण अहिल्यानगरमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भगवं दिसेल. अशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस काम करतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.